नमस्कार मित्र, मी आता डाळिंब प्लॉट नंबर 3 मध्ये आहे. ह्यालाच पाण्याची पाळी होती. मग काय केलं, आता निमॅटोबॅक्स राहिलेले सोडायचं शेवटची स्टेप. कसं असतं, आपण एक प्लॉट 2 प्लॉट सगळ्याला ट्रीटमेंट सारखी आहे, चेंज काहीच नाहीये. त्यासाठी आज ह्याला 3.5 तास पाणी द्यायचं आहे. 3.5 तासामध्येच निमॅटोबॅक्स 1 करी 500 ग्रॅम सोडायचं आहे. अतिशय हेल्दी कंडिशन आहे. 3 नंबर सुद्धा फिमेल बरं आहे, अपेक्षित आहे. आणखीन फिमेल निघणं चालू आहे. हा तर 15 जानेवारीचा प्लॉट आहे. हा त्या दिवसाच्या मानानं अतिशय छान कंडिशन आहे. त्यासाठी मला आज ही निमॅटोबॅक्स सोडायचं होतं. निमॅटोबॅक्स सोडणं चालू राहील. आता जे शेतकरी बांधव ह्या प्लॉट सोबत आहेत त्यांनी निमॅटोबॅक्स एक हात घेण्यास हरकत नाही. म्हणजे निमॅटोड पासून संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी आणि पाण्याचं तर तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या हिशोबानं शेड्यूल तयार करा पाण्याचं. मग 3ऱ्या दिवशी द्यायचं का 4थ्या दिवशी मग जास्त पाणी द्यायचं, 3ऱ्या दिवशी देऊन मग अर्धा तास कमी करायचं का, तुम्ही तुमच्या जमिनीच्या हिशोबाने बघा. ह्याच्यानंतर आता जवळपास 15 मार्चच्या पुढे टेम्परेचर खूप वाढणार आहे. त्या हिशोबाने मग 3ऱ्या दिवशी कंपल्सरी पाणी येईल ह्याचं एक नियोजन करा. आणि मिनिमम 4 तासाचं नियोजन करा. म्हणजे काय होईल, फुलकळी गळणार नाही. त्याच्यानंतर शेटिंग झाल्यानंतर शेटिंगला जे मिळे तयार झाले त्याला ताण पडणार नाही. हे हिशोबाने नियोजन करा. आणि आज निमॅटोबॅक्स 1 करी 500 ग्रॅम सोडा. नमस्कार.